राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू केलं असून आज पन्हाळा तालुक्यातील कोडोलीत हे अभियान राबवण्यात आलं. अभियानात महसूल विभागाकडील 7-12 उतार्यांमधील दुरुस्ती, लक्ष्मीमुक्ती योजना, सर्व प्रकारचे जातीचे उत्पन्नाचे दाखले, सामाजिक अर्थसहाय्य योजना, याचबरोबर शासनाच्या कृषी, वन, महावितरण, एसटी, सारथी आणि अन्य विभागांच्या विविध योजनांच्या 2200 दाखल्यांचं आमदार डॉक्टर विनय कोरे आणि मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी गावांना गरजेच्या असलेल्या पाणंद रस्त्यांचा समावेश बळीराजा योजनेत करण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्राधान्य द्यावं असं सूचित केलं. भूमी अभिलेख विभागाकडील जमीन मोजणीची कामं अपुऱ्या मनुष्यबळामुळे रखडतात. यासाठी मोजणीच्या कामाचं आउटसोर्सिंग करता येईल का, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असंही आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांनी महाराजस्व अभियानांतर्गत समावेश असलेल्या योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. यावेळी पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, नायब तहसीलदार संजय वळवी, रोहिणी गायगोपाळ, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, डॉक्टर जयंत पाटील, पंचायत समिती सदस्य मोहन चोपडे, माणिक पाटील, रणजित शिंदे, भारती पाटील, कोडोलीच्या सरपंच सुनीता केकरे, बहिरेवाडीच्या सरपंच प्रमिला जाधव, पोखलेचे सरपंच दत्तात्रय पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे विकास गायकवाड, मंडल अधिकारी अरुण कांबळे, ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, कोडोली मंडल अंतर्गत येणाऱ्या गावांचे तलाठी, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.